नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 1 आणि 2 फेब्रुवारीचं इथं करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर आपल्या सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजचं सेशन. तत्पूर्वी आपलं इयरबुक बनलेलं आहे 2025चं, ते तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. कोणत्या राज्याने चहा बागायत कामगारांसाठी मुख्यमंत्री एती कोळी दुती पात योजना सुरू केली? तर मुख्यमंत्री एती कोळी दुती पात योजना जी आहे ती आसाम राज्याची आहे. अलीकडे त्यामध्ये काही नवीन चेंजेस करण्यात आलेले, काही बजेट त्यासाठी अलोकेट करण्यात आलेलं आहे, म्हणून ही योजना जी आहे ती चर्चेमध्ये होती. आपण मागे सुद्धा अभ्यासलेला आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी तिनसुकिया जिल्ह्यातील डुमडुमा येथे मुख्यमंत्री एती कोळी दुती पात योजनेचं उद्घाटन केलं. या योजनेअंतर्गत 6 लाखांहून अधिक कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या चहा बागायत कामगारांच्या बँक खात्यात 5,000 रुपयाची एक रकमी रक्कम जी आहे ती थेट हस्तांतरित केली जाणार आहे. तर 6 लाखहून अधिक जे काही आपण जर बघितलं तर कामगार आहे जे चहाच्या शेतात काम करतात, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 5,000 रुपये जे आहे ते टाकले जाणार आहे एती कोली दुती पात योजने अंतर्गत. महत्वाची योजना बघूया. अक्का पडे योजना कर्नाटकची आहे. पडिभा आमा भाषा रे योजना ओडिशाची आहे. त्यानंतर अटल विचल आहे, विचल अग्रगामी योजना आसामची आहे. ई आरोग्य संवाद योजना राजस्थानची आहे. पापा पगली योजना गुजरातची आहे. बरापुत्र ऐतिहासिक गाव योजना ओडिशाची आहे. प्रकल्प महादेव महाराष्ट्राचा आहे. मुख्यमंत्री भारत दर्शन योजना बिहारची आहे. महिला कल्याण ऑन व्हील्स हा उपक्रम तमिळनाडूचा आहे. महिला सुरक्षा पेन्शन योजना केरळची आहे. मुख्यमंत्री उड्डाण योजना आसामची आहे. राहावीर योजना मध्य प्रदेशची आहे. इंदिरा सौरगिरी जल विकास योजना तेलंगणाची आहे. आणि आपण ही ऑलरेडी अभ्यासली होती ती कोळी दुती पात योजना, ज्यामध्ये आता जे काही शेतकरी आहे, चहाच्या मळ्यामधील जे काही कामगार आहे, तर त्यांच्या खात्यावर 5,000 रुपये जे आहे ते टाकण्यात आलेले आहे. पंडित लक्ष्मीचंद कलाकार आणि सामाजिक सन्मान योजना जी आहे ती हरियाणाची आहे. दुसरा क्वेश्चन महत्वाचा आहे. भारताने 2026-27 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कोणत्या राज्यातील लिव्हिंग रूट ब्रिज ज्याला जिंग कियांग जिरी ला नामांकित केलं आहे? तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर जो काही लिव्हिंग रूट ब्रिज जो आहे तर तो मित्रांनो आहे मेघालयमधील. कुठला आहे? मेघालयमधील. तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची यादीमध्ये भारतातील किती स्थळ आहे? 44 स्थळ आहे. 44वें स्थळ कोणतं आहे? तर महाराष्ट्र आणि तामिळनाडू मधले जे काही किल्ले आहे मराठा साम्राज्याचे, तर ते 44वं स्थळ आहे. 43वं कोणतं आहे? तर आसाम मधील मोईदम जे आहे, मोईदम, ते कितवं स्थळ आहे? तर 43वं स्थळ आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर मेघालय राज्यातील लिव्हिंग रूट ब्रिज जो आहे तर त्याला काय करण्यात आलेले, अलीकडे नामांकित करण्यात आलेले, म्हणजे त्यावर निर्णय होईल, त्याला अजून ऍड करण्यात आलेलं नाहीये, फक्त नॉमिनेट आपण त्याचं काय केलेलं आहे तर फॉर्म भरले, थोडक्यात यासाठी अर्ज केलेला आहे. तर भारताने मेघालयातील प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिज जो आहे हे युनेस्कोच्या 2026-27 जागतिक वारसा मूल्यांकनासाठी अधिकृतपणे नामांकित केलं. याला मेघालयातील खासी आणि जयंतिया जमाती जिंगकियांगझरी असं म्हणतात. हे पूल फिकस इलास्टिका नावाच्या रबर झाडाच्या जिवंत मुळांना जोडून बनवलेला आहे. तर कोणत्या झाडापासून हा बनवलेला आहे? फिकस इलास्टिका, जे रबराचं झाड आहे त्याच्या मुळांना जोडून हा जो ब्रिज जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. आणि असं नाही की ते मुळं तोडून वगैरे, ते मुळं अजूनही आपल्याला तिथं बघायला मिळतात. तर त्या मुळांपासूनच हा ब्रिज जो आहे तो आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो. तिसरा क्वेश्चन आहे. कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केलं? तर मध्य प्रदेशने 2026 हे वर्ष जे आहे त्याला कृषी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. तर मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भोपाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाला संबोधित करताना 2026 हे वर्ष जे आहे ते कृषी वर्ष म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे, आधुनिक कृषी तंत्रांना प्रोत्साहन देणे आणि शेतीला स्वावलंबी बनवणे. थीम आहे प्रॉस्परस फार्मर प्रॉस्परस स्टेट. चौथा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड कोठे लॉन्च केलं? तर पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड जे आहे मित्रांनो ते लॉन्च करण्यात आलेलं आहे तिरुअनंतपुरम केरळमध्ये.
तर पीएम स्वनिधी योजना जी आहे ती स्ट्रीट वेंडर्ससाठी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे जे रस्त्यावर वगैरे काम करतात त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. त्यांना काही कर्ज जे आहे ते दिलं जातं. मग आपण जर बघितलं तर इथं कर्ज जे आहे ते क्रेडिट कार्डद्वारे सुद्धा घेऊ शकतात, अशी फॅसिलिटी आता सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यालाच म्हटलं जाणार आहे पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड. तर हे क्रेडिट कार्ड जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी. या उपक्रमाद्वारे देशातील लाखो रस्त्यावरील विक्रेत्यांना औपचारिक आर्थिक व्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कार्डची मर्यादा सुरुवातीला 10,000 रुपये असणार आहे, नंतर ती 30,000 वाढवता येणार आहे. जर रेग्युलर तुम्ही त्याची इन्स्टॉलमेंट भरले तर ती मर्यादा जी आहे तर ती 30,000 जाणार आहे. आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार आर्थिक वर्ष 2026 साठी अंदाजित वास्तविक जीडीपी वाढीचा दर किती असेल? तर 2025-26 साठी जे काही आर्थिक सर्वेक्षण आहे, इकॉनॉमिक सर्वे आहे 2025-26 चा, त्यानुसार जर आपण बघितलं तर जीडीपीचा जो काही वृद्धी दर आहे तो 7.3% ते 7.4% एवढा निश्चित करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपल्या इथे उत्तर असणार आहे. 2026 साठीचा जीडीपीचा अंदाजित वाढीचा दर आहे तो 7.3% to 7.4% एवढा सुनिश्चित करण्यात आलेला आहे. तर आर्थिक सर्वेक्षण हा एक वार्षिक दस्तऐवज आहे. म्हणजे मागील वर्षात सरकारचा जो काही परफॉर्मन्स आहे तो आपल्याला त्यामध्ये दिलेला बघायला मिळतो. आणि अर्थसंकल्प काय असतो? पुढील वर्षात सरकार कुठे खर्च करणार आहे किंवा सरकारला कुठून उत्पन्न मिळणार आहे याची माहिती त्यामध्ये दिलेली असते. तर आपण जर बघितलं तर हा एक वार्षिक अहवाल असतो ज्यामध्ये गेल्या 12 महिन्याच्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचा तपशीलवार लेखाजोखा आपल्याला बघायला मिळतो. याचं प्रक्षेपण जे आहे 2026 चा जो काही आपला इकॉनॉमिक सर्वे तर तो 29 जानेवारी 2026 रोजी संसदेमध्ये सादर करण्यात आला. तो वित्त मंत्रालयामार्फत जारी केला जातो आणि मुख्य आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली तो तयार केला जातो. अर्थ मंत्रालय जे आहे त्यामध्ये आर्थिक व्यवहार विभाग जे आहे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स त्याला तयार करत असतं. पुढे जाऊया. आर्थिक सर्वेक्षण जे आहे तर त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे बघा. यावेळी आपण टोटल 16 प्रकरणं जी आहे ती आर्थिक सर्वेक्षणामध्ये ठेवलेली आहे. आपण जर बघितलं तर जीडीपी अंदाज आर्थिक वर्ष 2026-27 साठी जो काही वाढीचा दर असेल तो 6.8 ते 7.2% असेल. पण जो काही आता बोलतो मी तुम्हाला, आता जो बोलतो 2026 वर्षासाठी 2026-27 वेगळा. आपण जर बघितलं तर फक्त 26 वर्षासाठी जर बघितला तर तो जो आहे तो 7.3 to 7.4% असेल. आर्थिक सर्वेक्षणाच्या पहिल्याच लाईन मध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. तर हे आता नका लक्षात ठेवू. हे काय आहे मी तुम्हाला पुढे अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. भारत सरकारने 2024-25 मध्ये जीडीपीच्या 4.8% वित्तीय तुटीचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. त्यानंतर निर्यात जी आहे ती 425 अब्ज डॉलर्स पर्यंत गेलेली आहे 2025 मध्ये आपली. आणि जी काही परकीय चलन साठा जो आहे तो 701 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचलेला आहे. पुढे जाऊया 6वा क्वेश्चन. जानेवारी 2026 मध्ये जेसी डॅनियल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर केरळच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहे शारदा यांना जेसी डॅनियल पुरस्कार 2024 जो आहे तर त्याने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार 2024 आहे, जानेवारी 2026 मध्ये तो दिला जाणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा किंवा जानेवारी 2026 मध्ये त्यांच्या नावाची निवड झालेली आहे. तर मल्याळम चित्रपट सृष्टीतील एक उल्लेखनीय नाव आपल्याला बघायला मिळतं. आपण जर बघितलं तर त्या अभिनेत्री आहे, आपण जर बघितलं मल्याळम पिक्चर तुम्ही बघितले असेल तर अभिनेत्री शारदा नाव लक्षात ठेवा. तर मल्याळम चित्रसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा केरळ सरकारचा सर्वोच्च सन्मान जो आहे तर तो मिळणार आहे जेसी डॅनियल पुरस्कार. मित्रांनो आपली धुरंधर बॅच आहे, त्याचबरोबर फाउंडेशन बॅचेस आहे, त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच आहे, हा नोट्स पॅक आहे. हे सर्व बॅच जे आहे ते तुम्हाला कमी फीज मध्ये आपल्या ऍप्लिकेशनवर मिळणार आहे आणि क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळणार आहे. सोबत तुम्ही CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा, तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. कुपन कोड यूज करून अप्लाय करा. पुढे जाऊया मित्रांनो. 7वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या शहरात गल्फूड 2026 आयोजित केला जात आहे ज्यामध्ये भारताने पहिल्यांदाच भागीदार देश म्हणून भाग घेतला आहे? तर गल्फूड आपण जर बघितलं गल्फ कंट्रीज मध्ये फूड चा कार्यक्रम किंवा प्रदर्शन जे आहे ते मित्रांनो दुबईमध्ये UAE, दुबई कुठे आहे? UAE मध्ये.
तर आपण जर बघितलं गल्फ फूड नावाचा कार्यक्रम जो आहे तो दुबई UAE मधील दुबई या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. तर जगातील सर्वात मोठा वार्षिक अन्न आणि पेय सोर्सिंग परिषद गल्फ फूड 2026 म्हणजे अन्न आणि पेय याविषयीची ती परिषद आहे. तर भारताने प्रथमच यामध्ये भागीदार देश म्हणून भाग घेतलेला आहे. याचं आयोजन दुबईमध्ये केले जाते. हा जगातील सर्वात मोठा वार्षिक अन्न आणि पेय पदार्थाच्या सोर्सिंगचा कार्यक्रम आहे, ज्याची 31वी आवृत्ती आपल्याला बघायला मिळत आहे. भारताचं नेतृत्व कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण द्वारे केले गेले आहे. तर भारताचं नेतृत्व जे आहे ते एका संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे, अपेडा. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया 8वा प्रश्न. कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या फ्लॅट रोल्ड प्रोडक्ट्स ॲल्युमिनियम युनिटचं उद्घाटन झालं आहे? तर जे ॲल्युमिनियम तुम्ही बघितलं असेल मोठे मोठे ट्रक्सवर तुम्ही अशा प्रकारे जे काही गुंडाळलेल्या स्वरूपात ॲल्युमिनियमचे असे मोठमोठे काय बघितले असेल, रोल बघितले असेल, तर तशा प्रकारचं ॲल्युमिनियम जे आहे तर ते भारतामध्ये कुठे तयार केले जाणार मित्रांनो? कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या फ्लॅट रोल्ड आपण जर बघितलं प्रॉक्स ॲल्युमिनियम युनिटचं उद्घाटन केलं जाणार आहे? आपण जर बघितलं तर ते ओडिशामध्ये केलं जाणार आहे. कुठे? ओडिशामध्ये. तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्या हस्ते आपण जर बघितलं तर संबळपूर जिल्ह्यामध्ये लपंगा या ठिकाणी हिंडल्को इंडस्ट्रीच्या परिसरामध्ये या ॲल्युमिनियमच्या कारखान्याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेले आहे. हे युनिट अंदाजे 5,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. इथं तयार होणारे ॲल्युमिनियम इलेक्ट्रिक वाहने, पॅकेजिंग आणि बांधकाम यासारख्या उद्योगामध्ये यूज केलं जाणार आहे. म्हणजे आपली आयात सुद्धा इथं कमी होणार आहे ॲल्युमिनियमची. ही गोष्ट लक्षात ठेवा. 9वा प्रश्न आहे. भारतातील पहिलं रजोनिवृत्ती मोनोपॉज क्लिनिक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर मासिक पाळीशी संबंधित जे काही क्लिनिक आहे ते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे जिथं समर्पित जे काही मासिक पाळी असते त्याविषयी क्लिनिक सुरू करण्यात आलेले आहे. हे क्लिनिक सरकारी रुग्णालय आणि शहरी आरोग्य सुविधामध्ये कार्यरत आहे. या सेवेमध्ये हार्मोनल, हाडे आणि हृदय तपासणीचा समावेश आहे. आपण जर बघितलं तर पुढे जाऊया. 10वा प्रश्न. 27 ते 30 जानेवारी 2026 रोजी आयोजित इंडिया एनर्जी वीकच्या 4थ्या आवृत्तीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल उद्घाटन कुठे केलं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गोवा येथे इंडिया एनर्जी वीकच्या 4थ्या आवृत्तीचं उद्घाटन जे आहे ते व्हर्च्युअल पद्धतीनं केलेलं आहे. 27 ते 30 जानेवारी या दरम्यान इंडिया एनर्जी वीक जो आहे तो आयोजित करण्यात येत आहे. पुढे जाऊया. तर आपण जर बघितलं तर इंडिया एनर्जी वीकचं उद्दिष्ट आहे भारताला जागतिक ऊर्जा चं केंद्र म्हणून स्थापित करायचंय आणि ऊर्जा सुरक्षा, डिकार्बोनायझेशन आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यायचं आहे. या कार्यक्रमादरम्यान हायड्रोजन झोन, जैव इंधन आणि निव्वळ शून्य नवकल्पनावर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. थीम आहे एनर्जिंग ग्रोथ, सिक्युरिंग इकॉनॉमिक्स अँड एनरिचिंग लाईव्स. पुढे जाऊया. 11वा प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये तिसरी आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषद ची बैठक कुठे झालेली आहे? तर तिसरी आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची बैठक जी आहे 3rd इनलँड वॉटरवेज डेव्हलपमेंट काउन्सिल मीटिंग जी आहे मित्रांनो ती झालेली केची, केरळमध्ये. या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भूषवलेलं आहे. बैठकीत भारतातील आंतरदेशीय जलमार्गावर हरित गतिशीलता, मालवाहतूक आणि नदी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 1,500 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि 12वा क्वेश्चन आहे. जानेवारी 2026 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील मायाबंदर येथे एक स्मार्ट आणि एकात्मिक मासेमारी बंदर स्थापन करण्यास मान्यता दिली आहे? तर आपण जर बघितलं तर मायाबंदर या ठिकाणी एक स्मार्ट आणि एकात्मिक मासेमारी बंदर स्थापन केले जाणार आहे आणि मायाबंदर आहे अंदमान निकोबार बेटाच्या तिथे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 100% केंद्रीय आर्थिक सहाय्याने या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 199.24 कोटी रुपये एवढा असणार आहे. या 430 मासेमारी जहाजांसाठी सुरक्षित बर्थिंग सुविधा असेल म्हणजे पार्किंग थोडक्यात, आणि वार्षिक मासेमारीची क्षमता जी आहे ती 9,900 टन एवढी असणार आहे.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 3 फेब्रुवारी 2026 करंट अफेअर्सचं सेशन जे आहे ते आज या ठिकाणी बघणार आहोत. मग चला वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचं सेशन. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून कुणाची नियुक्ती होणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ज्या आहे त्या सुनेत्रा पवार बनलेल्या आहे. आता आपल्याला हा जो प्रश्न येईल, महाराष्ट्राच्या त्या कोणी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर त्यांच्याविषयी असाही प्रश्न येऊ शकतो की ते एकूणातील कितव्या उपमुख्यमंत्री आहेत? तर ते एकूणातील 11व्या उपमुख्यमंत्री आहे. पहिल्या महिला आणि एकूणातील किती? 11व्या. त्याचबरोबर अजून काय लक्षात ठेवायचं आपल्याला, एकूणातील झालं 11वे उपमुख्यमंत्री. त्यानंतर त्या उपमुख्यमंत्री बनण्यापूर्वी कुठल्या सदस्य होत्या? राज्यसभा सदस्य त्या राहिलेल्या आहे. आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री बनण्यापूर्वी ते कोण राहिलेले? राज्यसभा सदस्य जे आहे ते राहिलेले आहे. त्यांनी 2014 मध्ये लोकसभेचं इलेक्शन लढवलं होतं, पण तिथे त्यांचा पराभव झाला होता. तर एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. तर अजित पवारजी यांचं निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती सुनेत्रा पवार यांनी घेतलेली आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे सर्वात जास्त वेळा म्हणजे 6 वेळा ते उपमुख्यमंत्री बनले होते. तर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे. तर आपण जर बघितलं ती सगळी इन्फॉर्मेशन आपण इथे कव्हर केलेली आहे. पुढे जाऊया. फक्त एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा की त्या सध्या न तर विधान परिषदेचे सदस्य आहे न विधानसभेच्या. त्यांना 6 महिन्याच्यात कोणत्यातरी एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवावं लागणार आहे आणि मग त्यानंतर त्या उपमुख्यमंत्री म्हणून कायम राहणार आहे. पुढे जाऊया. प्रसिद्ध महिला बघूया. संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस कोण आहे? शेखा अलनोवेस. ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव अनु गर्ग. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा संगीता बरुआ पिसशा रोती. व्हेनेझुएलाच्या नवीन हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज. मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश रेवती मोहिते. त्यानंतर जर बघितलं तर रोहिती मोहिते डेरे. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षक अमेलिया वॉलरडे. सीआरपीएफ मार्चिंग तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी सिमरन बाला. मेटाच्या नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जर बघितलं तर दीना पॉवेल आणि मॅक कॉर्मिक. पुढे जाऊया. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी सर्वात तरुण भारतीय महिला काम्या कार्तिकेयन. त्यानंतर जर बघितलं बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ॲथलीट कमिशनचे नवीन अध्यक्ष PV सिंधू. स्वीडिश अकॅडमीची नवीन स्थायी सचिव इंग्रिड कार्लबर्ग. इंडियन मिलिटरी अकादमीमधून पदवीधर होणारी पहिली महिला अधिकारी सई जाधव. रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक सोनाली मिश्रा. युक्रेनच्या नवीन पंतप्रधान युलिया स्विरिडेन्को. अंतराळात प्रवास करणारी पहिली व्हीलचेअर वापरकर्ता महिला मिची बॅटहॉस आणि पहिल्या महिला कायदा सचिव अंजू राठी राणा. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन. नुम्बेओच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2026 मध्ये कोणतं शहर अव्वल स्थानावर आपल्याला बघायला मिळत आहे? तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजे एखाद्या शहरामध्ये जगण्यासाठी जो काही आपण खर्च करतो तर तो योग्य आहे की नाही आणि व्यवस्थित त्या खर्चामध्ये आपल्याला त्या व्यवस्थित फॅसिलिटी वगैरे मिळत आहे की नाही, तर त्या आधारावर कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स जो आहे तो काढला जातो. ज्यामध्ये झुरिच नावाचं शहर जे आहे स्वित्झर्लंड मधील ते पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड मधील बेसल शहर आहे. म्हणजे पहिले टॉप 3 शहर जे आहेत एकाच देशातले स्वित्झर्लंड मधील. आपल्या भारतातील मुंबई जे आहे ते या यादीमध्ये 445व्या स्थानावर. गुरुग्राम 450, इंदोर 477, भोपाळ 472, पटना 471. दुसरा क्वेश्चन. कोणत्या राज्यातील 3 बौद्ध स्थळ रत्नागिरी, ललितगिरी, उदयगिरी याला डायमंड ट्रायंगल म्हटलं जातं तर युनेस्कोच्या जागतिक वारसा तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले. तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत सध्या 44 स्थळ आपल्याला बघायला मिळतात. तात्पुरती यादी जी आहे तर त्यात पहिल्यांदा एखाद्या स्थळाला समाविष्ट केलं जातं, नंतर त्यांना मेन युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीमध्ये ऍड केलं जातं. मग आपण जर बघितलं ठीक आहे, रत्नागिरी, ललितगिरी, उदयगिरी बौद्ध धर्माशी संबंधित स्थळ आहे
ज्यांना डायमंड ट्रायंगल म्हटलं तर ती ओडिशामधली आहे, ज्यांचा अलीकडे जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. ही 3 ठिकाणं ओडिशातील जाजपूर आणि कटक जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. धार्मिक महत्व असं मानलं जातं की बौद्ध धर्माची 3 प्रमुख पंथ जे आहे, हीनयान, महायान, वज्रयान, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. पुढील क्वेश्चन आहे, गुगल क्लाउडने भारतातील पहिलं AI सक्षम विद्यापीठ प्रोजेक्ट पायलट कुठे सुरू केला आहे? तर AI सक्षम विद्यापीठ एक पायलट प्रोजेक्ट जो आहे म्हणजे जस्ट तो सुरू करण्यात आलेला आहे. तर हा चौधरी चरण सिंग विद्यापीठ मेरठमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर गुगल क्लाउडच्या माध्यमातून भारतामध्ये पहिल्यांदा AI सक्षम विद्यापीठ कार्यक्रम जो आहे तो चौधरी चरण सिंग विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर इथं गुगलला सहाय्य कोण करत आहे? कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. याचं उद्दिष्ट आहे शिक्षण आणि प्रशासनात AI एकत्रित करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर कुठे सुरू झाला हे लक्षात ठेवा. हा क्वेश्चन महत्वाचा आहे. भारतीय सैन्याचं रुद्र नावाचं एक हेलिकॉप्टर आहे, जे स्वदेशी हेलिकॉप्टर आहे, स्वदेशी सशस्त्र हेलिकॉप्टर आहे. तर ते उडवणारी पहिली महिला वैमानिक जी आहे ती कोण बनली? तर ती बनलेली आहे हंसजा शर्मा. कोण म्हणला? हंसजा शर्मा. 27 वर्षीय कॅप्टन आहे हंसजा शर्मा, जी रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्याची पात्रता मिळवणारी पहिली भारतीय महिला पायलट जी आहे ती ठरलेली आहे. तर रुद्र जर आपण बघितलं तर ALHWSI MK4 असं त्याला नाव दिलेलं आहे. हे हेलिकॉप्टर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने बनवलेलं आहे. भारतातलं पहिलं स्वदेशी डिझाईन केलेलं सशस्त्र हल्ला करणारं हे हेलिकॉप्टर आहे. 6वा इथं प्रश्न आहे, नागोबा जतारा नावाचा आदिवासी सण जो आहे तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर जे काही जतारा नावाने एंड होणारे सण जे आहे ते मोस्टली कुठं आपल्याला बघायला मिळतात? तेलंगणा. आपण जर बघितलं त्याच्यापूर्वी आपण एक सण बघितला होता सेम, तो आहे समक्का सरलम्मा जतारा. तर तो जो सण होता तो सुद्धा तेलंगणामध्ये, तो सर्वात मोठा आदिवासी उत्सव आहे देशातील. आणि हा नागोबा जतारा जो आहे, जी नागाची पूजा केली जाते, तो 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सण आहे आदिवासी. तर हे दोन्ही सण जे आहे ते तेलंगणामध्ये सेलिब्रेट केले जातात. तर हा नागोबा जतारा गोंड जमात जी आहे, गोंड आदिवासी जमात, तिच्या माध्यमातून 10 दिवसाचा हा सण सेलिब्रेट केला जातो. मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपले वेगवेगळे बॅचेस आहेत, धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅचेस, त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच, त्याचबरोबर नोट्स पॅक, ह्या सगळ्यांवर तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तुम्हाला फक्त बॅच जॉईन करताना कुपन यूज करायचे CJ Live आणि अप्लाय करायचे, फी मध्ये डिस्काउंट मिळून जाणार आहे. त्याचबरोबर बॅचेसला टाइम टेबल जो आहे तो आज मिळून जाईल फेब्रुवारी महिन्याचा. पुढे जाऊया. 7वा प्रश्न आहे, कोणत्या महारत्न कंपनीला सलग 3ऱ्यांदा ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र मिळालं? तर जे काही स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड जे आहे, तर इथं काम करणारे जे काही कामगार आहे त्यांच्या मते काम करण्यासाठी बेस्ट ठिकाणे सेल, स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड, तर त्याला सलग 3ऱ्यांदा ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात आलेले. तर फेब्रुवारी 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीमध्ये हे प्रमाणपत्र जे आहे ते दिलं जाणार आहे. हे रेटिंग कर्मचाऱ्यांच्या अभिप्रायावर आधारित काय केलं जातं? हे प्रमाणपत्र जे आहे ते दिलं जातं आणि HR धोरणांच्या ऑडिटवर आधारित हे प्रमाणपत्र दिलं जातं. वेगवेगळे निकष आहे, पण मेन आहे की तिथल्या कामगारांना कशी वागणूक मिळते आणि त्या आधारावर हे प्रमाणपत्र दिलं जातं. 8वा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने आकांक्षी जिल्हे आणि ब्लॉक्समध्ये म्हणजे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट अँड ब्लॉक्सला तालुके म्हटलं जातं मराठीमध्ये, तर विकासाला गती देण्यासाठी संपूर्णता अभियान 2.0 सुरू केले आहे. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स अँड ब्लॉक्समध्ये नीती आयोगाच्या माध्यमातून संपूर्णता अभियान 2.0 सुरू करण्यात आलेलं आहे. 28 जानेवारी ते 14 एप्रिल 2026, 28 जानेवारीपासून 14 एप्रिल 2026 या काळामध्ये संपूर्ण अभियान 2.0 नीती आयोग राबवणार आहे. 3 महिन्यांची मोहीम, 112 जिल्हे आहे जे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजे असे जिल्हे की जे विकासाच्या दृष्टीनं मागास राहिलेले आहे पण त्यांना आता परत विकसित करायचे. आणि काही तालुके आहे जसे की 513 तालुके आहे, तर आपण जर बघितलं ते दोन्ही ठिकाणी ही मोहीम राबवली जाणार आहे. नीती आयोग 1 जानेवारी 2015 रोजी स्थापना करण्यात आली. अलीकडे प्रश्न विचारून झाला याच्यावर. नरेंद्र मोदीजी अध्यक्ष आहे, सुमन बेरीजी उपाध्यक्ष आहे. त्यानंतर जर बघितलं तर नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष जे आहे ते होते अरविंद पनगारिया.
सध्याचे सीईओ आहे BVR सुब्रमण्यम. 9वा प्रश्न आहे, राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचा आढावा घेण्यासाठी PFRDA ने कोणाच्या अध्यक्षतेखाली SAARG समिती स्थापन केली? तर PFRDA नावाची संस्था आहे, तिने राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे, जिचं नाव आहे सार्ग आपण म्हणू शकतो. तर या समितीचे अध्यक्ष आहे नारायण रामचंद्रन. तर सार्गचा फुल फॉर्म आहे स्ट्रॅटेजिक ॲसेट अलोकेशन अँड रिस्क गव्हर्नन्स. मग PFRDA पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या माध्यमातून NPS चौकशी करण्यासाठी किंवा त्याचा आढावा घेण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर पॅथिक सॉफ्टवेअरला आधार ॲपशी जोडणारं भारतातील पहिलं पोलीस दल कोणतं बनलं आहे? तर ते बनलेलं आहे अहमदाबादचं पोलीस दल. आता पॅथिक ॲप काय, तर जे काही तुम्ही आपण ट्रान्सपोर्ट करतो वेगवेगळ्या ठिकाणी आणि मग हॉटेल वगैरे घेऊन राहतो, तर हे ट्रान्सपोर्ट करणारे जे लोक आहे ते ट्रॅव्हलर आपण त्यांना म्हणतो. तर ट्रॅव्हलरची ओळख जी आहे तर ती थंबद्वारे, म्हणजे तुम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलात तर ती थंब दिलं की आपल्याला रजिस्टर होऊन जातं की हा व्यक्ती या हॉटेलमध्ये आला होता. आणि जर तुम्हाला द्यायचं नसेल तर तुम्हाला त्या हॉटेलमध्ये एंट्रीच नसते. म्हणजे अशा प्रकारचं ॲप आहे एक पॅथिक नावाचं. याचा फुल फॉर्म आहे प्रोग्राम फॉर अनालाइज ऑफ ट्रॅव्हलर अँड हॉटेल इन्फॉर्मेटिक्स. तर आपण जर बघितलं तर हे जे ॲप आहे ते गुजरात पोलिसांनी काय केलेलं आहे, अहमदाबाद गुन्हा शाखा जी आहे तर त्यांनी हे ॲप वापरायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला आधार ॲपशी जोडण्याचा त्यांनी प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. ना असं करणारे ते पहिले आपण जर बघितलं पोलीस दल बनलेले. उद्दिष्ट काय, सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आधार बायोमेट्रिक्सद्वारे हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची सहजरित्या ओळख पटवणे. 11वा प्रश्न आहे, केंद्र सरकारने घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 अधिसूचित केले आहे, जे 2016च्या नियमांची जाग घेतली. कोणत्या वर्षी नियमांची जाग घेणार आहे? 2016च्या. कोणते घनकचरा नियम? कधीचे? 2026, म्हणजे 10 वर्षापूर्वीच्या नियमांची जाग घेणार आहे. तर हे नियम कोणत्या तारखेपासून लागू होतील? 1 एप्रिल 2026 पासून हे लागू होणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्रालयाने घनकचरा व्यवस्थापनासाठी एक योजना सुरू केली आहे. या अंतर्गत त्यांनी घनकचरा नियम बनवलेले आहे. मग 1 एप्रिल 2026 पासून ते लागू होणार आहे. या नियमांचा मुख्य उद्देश जे आहे ते भारताला सर्क्युलर इकॉनॉमी, वर्तुळाकार अर्थव्यवस्थेकडे नेणे आहे, जिथं कचरा फेकून देण्याऐवजी संसाधन म्हणून पुन्हा वापरता येतो. या अंतर्गत कचरा जो आहे तो 4 टप्प्यात वर्गीकृत करण्यात आलेला आहे. ओला कचरा, सुका कचरा. ओला कचरा जो विघटित होईल, सुका कचरा जो पुनर्वापर करता येईल, त्यानंतर स्वच्छता कचरा जे डायपर, नॅपकिन्स असतात, आणि विशेष काळजीचा कचरा ज्यामध्ये वेगवेगळे कलरचे वगैरे डबे आपल्याला बघायला मिळतात, औषधं वगैरे बघायला मिळतात, ज्याची विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. पुढे जाऊया. 12वा प्रश्न, सलग 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण बनले आहे? तर निर्मला सीतारामनजी. त्यांच्यापेक्षा जास्त वेळा अर्थसंकल्प मोरारजी देसाई यांनी सादर केलेला आहे. तो म्हणजे 10 वेळा सादर करण्याचा विक्रम आहे मोरारजी देसाई यांच्या नावावर. आणि आता निर्मला सीतारामनजी यांनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. अर्थसंकल्प जो आहे तो लोकसभेमध्ये मांडला होतो. त्याचं कलम जे आहे ते 112 आहे, पण त्याला अर्थसंकल्प म्हटलं जात नाही, वार्षिक वित्तीय विवरणपत्रक म्हटलं जातं. आपण जर बघितलं तर केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वेचा अर्थसंकल्प जो आहे तो 2016 नंतर एकत्र करण्यात आलेला आहे. आर्थिक सर्वेक्षण, इकॉनॉमिक सर्वे 1964 पासून सुरू झालेला आहे आणि स्वतंत्र भारतातील पहिला पेपरलेस अर्थसंकल्प 2021-22 मध्ये मांडण्यात आला होता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 4 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्स सेशन बघणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर 2025चं आपलं इयर बुक आलेलं आहे, ते तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरून घेऊ शकता. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 2026च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कुणी जिंकलेलं आहे? तर बघा, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जी आहे ती एलेना रायबाकिना हिने जिंकलेली आहे. अरिना सबलेंका नाही, एरेना रायबाकिना. एलेना रायबाकिनाने अरिना सबलेंकाचा काय केलेला आहे? पराभव केलेला आहे. तर ही न्यूज लक्षात ठेवायची आहे. तर अरिना सबलेंका क्रमवारीमध्ये, जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तिचा पराभव जो आहे तो एलेना रायबाकिना हिने केलेला आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा पुरुषांमध्ये कोणी जिंकलेली आहे? तर कार्लोस अल्कराज.
कार्लोस अल्कराजने ही स्पर्धा जी आहे ती पुरुषांमध्ये जिंकलेली आहे. त्याचबरोबर अजून काही इन्फॉर्मेशन बघूया. 18 ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कझाकिस्तानची जी काही एलेना रायबकिना जी आहे तिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये जी काही अरिना सबलेंका जी आहे ती जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर तिचा पराभव जो आहे तो केलेला आहे. इतर विजेते पण बघूया. पुरुषांमध्ये मी तुम्हाला सांगितलं कार्लोस अल्कराज. त्यानंतर पुरुष दुहेरीमध्ये जर बघितलं तर क्रिश्चियन हॅरिसन अमेरिकेचा आहे आणि नील स्कुपुस्की ब्रिटनचा आहे. त्यानंतर महिला दुहेरीमध्ये एलिस मर्टस बेल्जियमची, झांग शुआई चायनाची आहे. मिश्र दुहेरीमध्ये ओलिव्हिया गेडेकी आणि जॉन पियर्स ऑस्ट्रेलियाचे आहेत. पुढे जाऊया मित्रांनो. दुसरा प्रश्न. पटना पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि छारी धांड गुजरातमध्ये यांना रामसर पाणथळ जागा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ज्यामुळे भारतातील रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? तर बघा, पटना पक्षी अभयारण्य आणि छारी धांड हे जे दोन ठिकाणं आहेत तर या दोन ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा मिळालेला आहे आणि आता एकूण भारतातील रामसर स्थळांची संख्या जी आहे ती 98 वर जाऊन पोहोचलेली आहे. टोटल संख्या किती झालेली आहे? 98 झालेली आहे. तर बघा, हे पक्षी अभयारण्य कुठलं कोणतं आहे काय लक्षात ठेवा. पटना पक्षी अभयारण्य आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये येतं आणि छारी धांड जे आहे ते गुजरातमध्ये येतं. तर पटनावरून आपण त्याला असं पण नाव देऊ शकतो की ते बिहार मधलं असेल. तर पाटणा पक्षी अभयारण्य जे आहे ते युपी मधील आहे आणि गुजरातमध्ये छारी धांड हे आहे. 1971 मध्ये रामसर करार जो आहे तो करण्यात आला होता. हा करार लागू कधी झाला तर 1975 मध्ये हा लागू झालेला आहे. ज्या अंतर्गत पाणथळ जागा ज्या आहेत तर त्यांना संरक्षित केलं जातं. भारतात एकूण 98 रामसर स्थळ आपल्याला बघायला मिळतात. तिसरा प्रश्न आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जारी केल्यानुसार नवीन उत्पन्न कर कायदा 2025 कधी लागू होणार? तर नवीन उत्पन्न कर कायदा जो आहे तो लागू होणार आहे 1 एप्रिल 2026 पासून. तर 1 एप्रिल 2026 पासून हा नवीन कर कायदा जो आहे लागू होणार आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. याविषयी काही फॅक्ट्स लक्षात ठेवा. या अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्था 60% विकास दर राहील हे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कर्तव्य भवनामध्ये सादर झालेला पहिला अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाचा एकूण आकार जो आहे तो 53,47,315 कोटी एवढा आहे. हा अर्थसंकल्प 3 कर्तव्यावर आधारित आहे. आर्थिक विकासाला गती देणं, सार्वजनिक अपेक्षा पूर्ण करणं आणि सर्वांसाठी एकत्र आणि सर्वांसाठी विकास करणं. तर हे 3 कर्तव्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. या अर्थसंकल्पामध्ये काही हायलाइटेड पॉइंट आपण बघूया. एक सेपरेट व्हिडिओ अर्थसंकल्पावर लवकरच येणार आहे, त्यावर काम सुरू आहे आपलं. 2026-27 या वर्षासाठी जो काही अर्थसंकल्प आहे त्यामध्ये संरक्षण मंत्रालयासाठी 7.85 लाख कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. शिक्षणावर जर खर्च बघितला तर 1,39,000 कोटी रुपये शिक्षणावर खर्च केले जाणार आहे. 3 नवीन एम्स दवाखाने जे आहे अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्था ज्या आहे तर त्या तयार केल्या जाणार आहे. एम्सच्या धर्तीवर 3 नवीन एम्स बोललो मी, तर एम्सच्या धर्तीवर 3 नवीन आयुर्वेदिक संस्था ज्या आहे ते तयार केल्या जाणार आहे. त्याचबरोबर नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि पॅरा पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले जाणार आहे. 3 नवीन राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्था सुद्धा स्थापन केल्या जाणार आहे. त्याचबरोबर रेल्वेसाठी 2,93,030 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती खास रेल्वेसाठी करण्यात आलेली आहे. 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार केले जाणार आहे. आपण जर बघितलं तर क्लाउड सेवा देणाऱ्या परदेशी कंपन्यांना 2047 पर्यंत करात सवलत दिली जाणार आहे. वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ते सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर आपण डिटेल अर्थसंकल्पावर चर्चा करणार आहोत. चौथा प्रश्न आहे. जागतिक पाणथळ भूमी दिन 2026 साजरा केला जातो. तर कधी साजरा केला जातो? जागतिक पाणथळ भूमी दिन जो आहे तो 2026 कधी साजरा केला जातो असा प्रश्न आहे. तर हा जो दिवस आहे मित्रांनो हा 2 फेब्रुवारीला सेलिब्रेट केला जातो. 2 फेब्रुवारी का? तर 2 फेब्रुवारी या दिवसापासूनच रामसर करार जो आहे तर तो लागू करण्यात आला होता आणि मग त्याच्या स्मरणार्थ जागतिक पाणथळ दिन जो आहे तो सेलिब्रेट केला जातो 2 फेब्रुवारी रोजी.
तर 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणच्या रामसर शहरामध्ये रामसर करारावर स्वाक्षरी वगैरे करण्यात आली होती आणि त्याच्या स्मरणार्थ 2 फेब्रुवारी हा दिवस जो आहे तो जागतिक पाणथळ दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. 2026 ची थीम आहे वेटलँड्स अँड ट्रान्झिशनल नॉलेज सेलिब्रेटिंग कल्चरल हेरिटेज. असं या वर्षीची थीम आपल्याला बघायला मिळते. तर वेटलँड्स अँड ट्रेडिशनल नॉलेज सेलिब्रेटिंग कल्चरल हेरिटेज. पुढे जाऊया 5वा प्रश्न. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर सॉफ्ट पॉवर म्हणजे एखाद्या देशाचा दबदबा जो असतो त्याला सॉफ्ट पॉवर म्हटलं जातं. तर यामध्ये भारताचा क्रमांक आहे 30वा. मागच्या वेळेस तो होता 32वा. मागच्या वेळेस होता तो 30वा. तर 2 क्रमांकाची घसरण होऊन आपला क्रमांक जो आहे तो 32वा झालेला आहे. तर सॉफ्ट पॉवरच्या बाबतीत जर बघितलं तर पहिल्या क्रमांकावर US आहे, दुसऱ्या क्रमांकावर चायना आहे, तिसऱ्या क्रमांकावर जपान. त्याचबरोबर हा सॉफ्ट पॉवर बाबतचा इंडेक्स जो आहे तो ब्रँड फायनान्स नावाची कंपनी आहे तिच्या माध्यमातून दिला जातो. 193 देशाचा सर्व्हे केला गेलेला आहे. भारत 32व्या क्रमांकावर आहे. मागच्या वेळेस जो आहे तो 30व्या क्रमांकावर होता. यानंतर पुढे जाऊया 6वा प्रश्न. ग्रामीण भागात शहरी स्तरावरील सुविधा पुरवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्रामस्थान योजना सुरू केली? तर मुख्यमंत्री ग्रामस्थान योजना जी आहे ती गुजरात सरकारने सुरू केली आहे. तर यासारखीच एक पंचवार्षिक योजना, यासारखीच एक योजना जी आहे ती 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 5 इयर प्लॅन मध्ये सुरू करण्यात आली होती. कोणती पंचवार्षिक योजना होती? कोणती योजना होती? पूरा प्रतिमान. पूरा प्रतिमान जे आहे ते एपीजे अब्दुल कलाम यांनी मांडलं होतं. काय होतं पूरा प्रतिमान किंवा पूरा योजना? प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज, अशा प्रकारचं एक पूरा प्रतिमान होतं. तर पूरा प्रतिमान जे होतं तेच आपण गुजरातमध्ये मुख्यमंत्री ग्रामस्थान योजनेच्या स्वरूपात राबवलं जाते. जे शहरी भागात सुविधा आहे त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून द्यायचे. आणि सेम पूरा प्रतिमान आपल्याला 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील बघायला मिळतं. तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरातमधील आनंद जिल्ह्यामध्ये भदरन गावातून या योजनेला शुभारंभ केलेला आहे. पुढे जाऊया. पुढे जाण्या अगोदर आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहे मित्रांनो. तर या बॅचेस तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. नोट्स पॅक आहे. तर या बॅचेसवर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला बॅच जॉईन करताना CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड जे आहे ते यूज करायचं आहे. अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट मिळून जाईल. त्याचबरोबर लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढील क्वेश्चन आहे 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद 2026 विजेतेपद कोणत्या राज्याने किंवा संघाने जिंकलं? तर 72वी महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे हरियाणाने. हरियाणाने भारतीय रेल्वेचा काय केलेला आहे? पराभव केलेला आहे. तर या स्पर्धेमध्ये हरियाणा विजेता राहिलेला आहे, भारतीय रेल्वे उपविजेता राहिलेली आहे. कांस्य पदक हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूला मिळालेला आहे. हरियाणाची स्टार खेळाडू निकिता जी होती तर तिने अंतिम फेरीमध्ये 17 गुण मिळवत हरियाणाला 72वी महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जिंकून दिलेली आहे. 8वा प्रश्न. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने भारतात सुपरजेट 100 विमानाच्या उत्पादनासाठी कोणत्या रशियन कंपनी सोबत करार केला? तर सुपरजेट 100 हे विमान विकसित करण्यासाठी भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन UAC या कंपनी सोबत काय केलेला आहे? करार केलेला आहे. कोणतं विमान आहे? सुपरजेट 100. आपण जर बघितलं तर 95 ते 103 असणी हे एक विमान असणार आहे जे प्रादेशिक प्रवासासाठी वापरलं जाणार आहे. सुरुवातीला आपण 10 ते 20 विमानं जे आहे तर रशियाकडून भाड्याने घेणार आहोत. नंतर आपल्या देशामध्येच हे विमानं बनवले जाणार आहेत. आणि कुठं? तर हैदराबाद येथे. हैदराबाद येथे विंग्स इंडिया 2026 प्रदर्शनादरम्यान आपण जर बघितलं तर या उत्पादनासाठी करार करण्यात आलेला आहे. तर कुठं बनवले जाईल, याचा कारखाना कुठं असेल हे मी तुम्हाला नंतर सांगेल. हरियाणामध्ये हा करार करण्यात आलेला आहे ऍक्च्युली. ओके. तर नंतर कुठे बनवले जाईल, काय बनवले जाईल त्याच्याबाबत मी तुम्हाला अपडेट देऊनच टाकेल. पुढील क्वेश्चन आहे कोणत्या देशाने त्यांच्या पहिल्या स्वदेशी पाणबुडी नरव्हलच्या समुद्री चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या? तर नरव्हल नावाची जी काही पाणबुडी आहे स्वदेशी पाणबुडी ती तायवानने बनवलेली आहे. कुणी बनवली? तायवानने बनवलेली आहे. नरव्हल ज्याला स्थानिक भाषेमध्ये हैकून असं म्हटलं जातं. तर याच्या समुद्री चाचण्या यशस्वीरित्या पार पडलेल्या आहे आणि तायवानची सरकारी कंपनी CBSC कॉर्पोरेशनने तिला बनवलेलं आहे.
पुढील क्वेश्चन आहे 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने कोणते वेब पोर्टल सुरू केलं आहे? तर 150 कोटीपेक्षा जास्त पैशाचे जे काही प्रोजेक्ट असणार आहे, उड्डाण पूल वगैरे वगैरे, तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पैमाना नावाचं पोर्टल जे आहे ते सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सुरू केलं आहे. पैमानाचा फुल फॉर्म आहे प्रोजेक्ट असेसमेंट इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग अँड अनालिटिक्स फॉर नेशन बिल्डिंग. तर तुम्हाला समजलं असेल काय नेमकं हे पैमाना वगैरे पोर्टल. आता पुढे जाऊया 11वा प्रश्न. भारतात पहिले फुगवता येणारे अंतराळ अधिवास अंतरिक्ष हॅब कोणत्या स्टार्टअपद्वारे लॉन्च केले जाणार आहे? तर आपल्याकडे बघा ती ताडपत्री वगैरे असते, आपण नॉर्मल काळामध्ये तिला गुंडाळून ठेवतो, पण जेव्हा पावसाळा येतो आपण तिला ओपन करून काय करतो, तर आमच्या गावाकडे जसं चाऱ्याची गंजी असते तर त्या गंजीवर टाकलं जातं, काही लोक घरावर टाकतात. तर तशा प्रकारे जसं आपण ताडपत्रीचा वगैरे वापर करतो तर तसाच ही पण काय असणार आहे, तर अंतरिक्ष हॅब जे आहे तर त्याला आपल्याला गुंडाळून वगैरे ठेवता येणार आहे, जसं टेंट वगैरे असतो, आणि अवकाशामध्ये गेलं की त्याला ओपन करता येणार आहे, मग त्यामध्ये अंतराळवीर राहू पण शकतात. तर अंतरिक्ष हॅब जे आहे ते आकाशलब्धी नावाचं एक स्टार्टअप आहे त्यानं बनवलेलं आहे. तर दुमडून रॉकेटमध्ये ठेवलं जाईल, नंतर वर जाऊन त्याला मोठं केलं जाईल. अंतराळातला तुम्ही टेंट याला म्हणू शकता. तर बेंगलोर मधला स्टार्टअप आहे अंतरिक्ष आकाशलब्धी, त्याने अंतरिक्ष हॅब जे आहे ते बनवलेलं आहे. 12वा प्रश्न आहे संयुक्त अरब अमिरातच्या सेंट्रल बँकेने मंजूर केलेल्या पहिल्या अमेरिकन डॉलर समर्पित स्टेबल कॉइनचे नाव काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त अरब अमिरात UAE ने काय केलेलं आहे, USD म्हणजे US डॉलर जो आहे तर त्याच्या आधारावर एक स्टेबल कॉइन जो आहे, क्रिप्टो करन्सी जी आहे ती लॉन्च केलेली आहे. तर त्याचं नाव आहे USDU. तर USD म्हणजे US डॉलर आणि U हे UAE चं, आणि हा स्टेबल कॉइन जो आहे म्हणजे जेवढे कॉइन जे आहे ती UAE बनवल ऑनलाईन, तर त्यासाठी त्यांच्या बँकेत $1 जो आहे तो ठेवला जाईल. एक USDU बनवला किंवा मार्केटमध्ये आणला की बँकेत $1 ठेवला जाईल. जर 1000 USDU आणले तर $1000 जे आहे ते बँकेमध्ये ॲज अ सपोर्ट म्हणून ठेवलं जाणार आहे. तर अशा प्रकारचा हा स्टेबल कॉइन असणार आहे, जिथं एकाच एक एवढा सपोर्ट जो आहे तो खऱ्या चलनाचा आपल्याला बघायला मिळतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच तुम्ही या सेशनला लाईक करत असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं असेल. ज्यांनी केलं नाही त्यांनी करायचं आहे. त्याचबरोबर जे काही टेस्ट क्वेश्चन मी तुम्हाला देतो त्याची देखील उत्तरं द्यायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन बॅच जे आहे ते सुरू करत आहोत फक्त पूर्व परीक्षेसाठी या बॅच ज्या आहे तर त्या सुरू होत आहे. मग आपण जर बघितलं तर कंबाईन पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी या बॅचेस आपण सुरू करत आहोत. या बॅचेसचे लेक्चर जे आहे ते 12 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे, आणि ऍडमिशन जे आहे तर ते या सोमवार पासून सुरू होणार आहे. तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पहिला क्वेश्चन आहे रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 मध्ये 154 देशामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 मध्ये 154 देशामध्ये भारताचा क्रमांक जो आहे मित्रांनो तो ठरलेला आहे 16वा. तर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशन ने रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 जो आहे तो जारी केलेला आहे. भारताला 0.55 गुणांसह 16वा क्रमांक जो आहे तो मिळालेला आहे. 154 देशांचे 4 प्रमुख आयामांवर मूल्यांकन करण्यात आलेले आहे: नैतिक प्रशासन, सामाजिक कल्याण, पर्यावरणीय जबाबदारी आणि जागतिक जबाबदारी. तर भारताचं स्थान 16वा लक्षात ठेवा. पहिल्या क्रमांकावर सिंगापूर, दुसऱ्यावर स्वित्झर्लंड, तिसऱ्यावर डेन्मार्क आहे. अमेरिका 66व्या स्थानावर आहे, चायना 68व्या आणि शेवटच्या स्थानावर सिरिया आहे. पुढे जाऊया मित्रांनो, महत्वाचे निर्देशांक आणि त्यामध्ये भारताचं स्थान बघूया. हेनले पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारत 80व्या स्थानावर आहे. आशिया उत्पादन निर्देशांकामध्ये भारत 6व्या स्थानावर आहे, चीन पहिल्या स्थानावर आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे. नुआम्बो सेफ्टी इंडेक्स 2026 मध्ये मंगळूर कर्नाटक मधील भारतातलं सगळ्यात टॉपचं शहर आहे, ते 46व्या क्रमांकावर आहे. आणि फिंगदाओ चायना मधलं शहर आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे सेफ्टी इंडेक्स मध्ये. जागतिक पेन्शन निर्देशांक 2025 मध्ये भारत 52वा आहे आणि नेदरलँड पहिला आहे. हिनरिक
IMD शाश्वत व्यवसाय निर्देशांक 2025 मध्ये भारत 23वा, युनायटेड किंगडम पहिला आहे. जागतिक लिंग भेद अहवाल 2025 मध्ये भारत 131वा, पहिला आइसलँड आहे. जागतिक आनंद अहवाल भारत 118वा, पहिला फिनलँड आहे. त्यानंतर जागतिक भविष्यातील कौशल्य निर्देशांक 2025 भारत 25वा, USA पहिला आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक, तर हा निर्देशांक रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची संस्था देते. यामध्ये नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे, भारताचं स्थान 151 आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक भारत 14व्या क्रमांकावर, बुर्किना फासो पहिल्या क्रमांकावर. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारत 4था, युनायटेड स्टेट्स पहिला. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 भारत 96वा, डेन्मार्क पहिला. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 भारत आपण जर बघितलं तर 23व्या क्रमांकावर आहे. आणि जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक 2025 मध्ये भारत 155व्या क्रमांकावर आहे, तर स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरा क्वेश्चन आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या भारत अमेरिका व्यापार कराराअंतर्गत अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील कर 25% किती टक्के कमी केला? तर भारतीय वस्तूवरील कर जो आहे तो 25% 18% कमी करण्यात आलेला आहे. मित्रांनो बघा, भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक ऐतिहासिक करार जो आहे तो झालेला आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारने काय केलेलं आहे, तर 25% जे काही आयात शुल्क आहे तर त्याला 18% आणलेलं आहे. रशियासोबत तेल व्यापारावर लादण्यात आलेलं अतिरिक्त 25% जे काही कर जो आहे तो सुद्धा पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर पूर्वीचे 50% 32% कर कमी झालेला आहे आणि तो कर 18% आलेला आहे. तर हा करार जो आहे ते एक फाईल्स, म्हणजे हा करार खूप दिवसापासून पेंडिंग होता, पण रिसेंटली एक फाईल जे आहे ते लीक झाल्या आणि मग तो लीक झाल्यानंतर अचानकच हा करार करण्यात आला. त्यामुळे थोडासा हा करार जो आहे तो थोडा डाऊटफुल आहे. यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे की तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जो काही आरोप केला जातो विरोधी पक्षांच्या माध्यमातून, तर तुम्हाला त्याच्यावर काय म्हणणं आहे की हा करार अचानकच कसं झाला, इतके दिवसाचा पेंडिंग करार. ठीक आहे, तर पुढे जाऊया, पुढील क्वेश्चन बघूया. आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी 68व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या अल्बमसाठी त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला? तर तुम्ही म्हणणार दलाई लामा, आता हे दलाई लामा कोणत्या फील्डमध्ये आलेले आहे? कारण ग्रॅमी पुरस्कार जो आहे तो गाण्यांना दिला जातो, जसं ऑस्कर मूवीजला दिला जातो तसं ग्रॅमी गाण्यांना दिला जातो. मग दलाई लामा यांचं मेडिटेशनचं आपण जर बघितलं तर एक सॉन्ग आहे थोडक्यात, मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा. तर आपण जर बघितलं तर यासाठी दलाई लामा यांना पहिला ग्रॅमी पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. आता ग्रॅमी पुरस्काराविषयी आपण जर बघितलं तर काही मेन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. भारतीय सितारवादक अनुष्का शंकर यांना नामांकन मिळालेलं होतं, तर नामांकन मिळवणाऱ्या या 13व्या भारतीय व्यक्ती आहे ग्रॅमी पुरस्कारामध्ये. म्हणजे नॉमिनेशन, पुरस्कार नाही मिळाला पण तिथं नॉमिनेट झाल्या पुरस्कारासाठी. त्याचबरोबर जर बघितलं तर आता मेन पुरस्कार कोणी जिंकले, काय जिंकले ते थोडं आपण इथं बघून घेऊया. नवीन श्रेणीची वगैरे इतकी काही गरज नाही आपल्या लक्षात ठेवायची. अल्बम ऑफ द इयर कोणता होता? बॅड बनी. त्यानंतर रेकॉर्ड ऑफ द इयर कोणता होता? कॅन्ड्रिक लॅमर आणि SZA. सॉन्ग ऑफ द इयर होता विली एलिश. सॉन्ग ऑफ द इयरचा पुरस्कार विली एलिशला मिळालेला आहे वाइल्ड फ्लावर यासाठी. बेस्ट न्यू आर्टिस्टचा पुरस्कार मिळालेला आहे ऑलिव्हिया डीन यांना. आणि बेस्ट रॅप अल्बमचा पुरस्कार केंड्रिक लॅमर यांना मिळालेला आहे. तर हे आहे पुरस्कार विजेते. अल्बम ऑफ द इयर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बॅड बनी. पुढे जाऊया, चौथा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये जालंधर येथील आदमपूर विमानतळाचं नाव कोणाच्या नावावरून ठेवलं आहे? तर जालंधर या ठिकाणी एक विमानतळ आहे आणि त्या ठिकाणी जे विमानतळ आहे त्याचं नाव होतं आदमपूर. आता त्याचं नाव करण्यात आलेलं आहे श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ. तर आपण जर बघितलं तर उड्डाण 5.0 योजनेअंतर्गत 125 कोटी रुपये खर्चून हे विमानतळ रिन्युएट करण्यात आलेलं आहे. आणि या विमानतळाला आपण जर बघितलं तर गुरु रविदास महाराजजी यांचं जे नाव आहे ते देण्यात आलेलं आहे. तर ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आदमपूर विमानतळाच्या नामकरणासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुधियाना जिल्ह्यातील हलवार विमानतळावर नव्याने बांधलेला नागरी टर्मिनलचं सुद्धा आभासी उद्घाटन केलेलं आहे. पाचवा प्रश्न आहे, भारतातील पहिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कुठे स्थापन करण्यात आला आहे?
तर भारतातील पहिलं वकिलांना ट्रेनिंग देणारं सेंटर नवी मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं भारताचं अशा प्रकारचं हे पहिलंच ट्रेनिंग सेंटर आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकिलांचे प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र तळोजा नवी मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. त्याची स्थापना महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने केलेली आहे. कायदेशीर शिक्षण आणि न्यायालयीन व्यवहारातील दरी भरून काढत कायदेशीर व्यवसायाला बळकटी देणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. 6वा प्रश्न आहे प्रो रेसलिंग लीग म्हणजे आपण जर बघितलं तर कुस्तीची स्पर्धा आहे. 2026चं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं तर प्रो रेसलिंग लीग जी आहे इथं तुम्ही बघू शकता हरियाणा थंडर्सने जिंकलेली आहे. ज्यामध्ये जगभरातील जे काही कुस्तीपटू आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतात. तर हरियाणा थंडर्सने दिल्ली दंगलचा पराभव केलेला आहे. दिल्ली दंगल वॉरियरचा त्यांनी पराभव केलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू जो आहे तो दिल्ली दंगल वॉरियर्सचा टुरान बायरामो ठरलेला आहे. तर सामनावीर अंतिम सामन्यात नेहा सांगवान ही ठरलेली आहे हरियाणा थंडरशी. हे सामने नोएडा इंडोर स्टेडियम उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आले होते. तर आपल्या सध्या सुरू असलेले बॅच धुरंधर बॅच, राज्यसेवा कंबाईनच्या फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच. ही बॅच गेम चेंजर असणार मित्रांनो. या बॅचेसमध्ये आपण सर्व आतापर्यंतच्या आयोगाचे प्रश्न जे आहेत ते कव्हर करत आहोत. हा आपला नोट्स पॅक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर मिळणार आहे आणि सोबत 10% डिस्काउंट असणार आहे. कुपन कोड अप्लाय करायचा आहे CJ लाईव्ह. पुढे जाऊया. बघा आपला अभ्यास मित्राचा ऍप आहे, टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज आहे, हे फॉलो करायला विसरू नका. पुढील 7वा प्रश्न तुमच्या समोर आहे. ग्रामीण महिला उद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कोणत्या नवीन उपक्रमांची घोषणा करण्यात आली. तर ग्रामीण महिला उद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी शी मार्ट या योजनेची घोषणा करण्यात आली. आता शी वरून काय SHE तर सेल्फ हेल्प एंटरप्रेन्युअर असा त्या शीचा फुल फॉर्म आहे. तर शी मार्ट उपक्रमाचं उद्दिष्ट बचत गटातील ग्रामीण महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी एक आधुनिक व्यासपीठ प्रदान करणं हा आहे. आपण जर बघितलं तर ग्रामीण भागात ज्या काही महिला आहे तर त्यांचे शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक मुलींचं वसतिगृह स्थापन केलं जाणार आहे. त्याची सुद्धा तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. 8वा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये 10 वर्षांनी दुसरी भारत अरब परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली. तर भारत आणि अरब परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जी आहे तर ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं पहिली बैठक 2016 मध्ये झाली होती बहरीनमध्ये. आता 10 वर्षानंतर दुसरी बैठक नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांनी सहअध्यक्षपद या परिषदेचं भूषवलेलं आहे. यामध्ये 22 अरब देश आणि भारत यांची ही एकत्रितरित्या बैठक जी आहे ती बघायला मिळते आपल्याला. 9वा प्रश्न आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा जो आहे 2026चा आणि मेळा साथी ॲप कुठे लॉन्च केलं. तर हा अतिशय महत्वाचा मेळा असतो बघा, सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा. तर याचं उद्घाटन जे आहे आणि मेळा साथी ॲपचं उद्घाटन जे आहे तर ते फरीदाबाद हरियाणामध्ये करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर 1 फेब्रुवारी 2026 मध्ये CP राधाकृष्णन यांच्या हस्ते या सूरजकुंड मेळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. हा 15 दिवसांचा 15 दिवस हा मेळा भरणार आहे फरीदाबाद हरियाणामध्ये. याचं आयोजन केलं जातं. भागीदार देश आहे इजिप्त, थीम राज्य आहे उत्तर प्रदेश आणि मेघालय आणि लोकल टू ग्लोबल अशी या वर्षीची या मेळ्याची थीम आहे. 10वा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं कार्लोस अल्कराजने पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे आणि त्याने कोणाला हरवलं तर नोवाक जोकोविचला त्याने हरवलेलं आहे. तर कार्लोस अल्कराज विजेता, नोवाक जोकोविच उपविजेता. कार्लोस अल्कराज स्पेनचा आहे, जोकोविच जो आहे तो सर्बियाचा आहे. मग आपण जर बघितलं कार्लोस अल्कराज हा 22व्या वर्षाचा आहे फक्त, तर त्याने 22व्या वर्षी करिअर ग्रँड स्लॅम जिंकलेला आहे. आता करिअर ग्रँड स्लॅम कशाला म्हणायचं तर जी काही ऑस्ट्रेलियन ओपन आहे, विम्बल्डन आहे, फ्रेंच ओपन आहे आणि त्याचबरोबर US ओपन आहे. या स्पर्धा जर एखादा खेळाडू सलग जिंकला असेल तर त्याला काय म्हणायचं करिअर ग्रँड स्लॅम. तर तो पूर्ण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे कार्लोस अल्कराज. 11वा प्रश्न आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात कोणत्या गटाने ऑपरेशन हेरोफचा दुसरा टप्पा सुरू केला. तर BLA म्हणजे बलुच लिबरेशन आर्मीने ऑपरेशन हेरोफ जे आहे
ते पाकिस्तानमध्ये सुरू केलेलं आहे. तर याचा पहिला टप्पा खूप वर्ष जुना आहे, पण आता हा दुसरा टप्पा जो आहे, जसं आपलं ऑपरेशन सिंदूर आहे तसं BLA ने ऑपरेशन हेरोफ 2.0 जे आहे ते सुरू केलेलं आहे मित्रांनो, ज्यामध्ये पाकिस्तानची आर्मी जी आहे तिला टार्गेट केलं जातं. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 10 दिवसांचा सरस मेळा 2026 कुठे आयोजित केला जाते, तर सरस मेळा जो आहे तो जम्मू काश्मीरमध्ये आयोजित केला जात आहे. तर 10 दिवसांचा हा मेळा आहे. जम्मू मधील कला केंद्र इथे 10 दिवसांचं सरस मेळ्याचं आयोजन केलं जात आहे. तर अशा प्रकारे आजचं सेशन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 6 फेब्रुवारी 2026 करंट अफेअरचं सेशन या ठिकाणी बघणार आहोत. जर तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण सोमवारपासून म्हणजे 9 तारखेपासून कंबाईन राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बॅचचे ऍडमिशन जे आहे ते सुरू करत आहोत. राज्यसेवेची बॅच जी आहे ती 4 महिन्यांची असणार आहे, तर कंबाईनची बॅच 6 महिन्याची असणार आहे. फी जर बघितली दोन्ही बॅचची सेम आहे. राज्यसेवेमध्ये काही ऍडिशनल विषय जे आहे, सिलेबस जो आहे तो कव्हर करायचा असतो, त्यामुळं दोन्हीची फी सेम ठेवलेली आहे. फक्त कालावधी आणि ऍडिशनल सब्जेक्टनुसार हे फीचं अरेंजमेंट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर या बॅचमध्ये लेक्चर प्लस नोट्सचा समावेश तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर या बॅचेसचे लेक्चर जे आहे ते 15 तारखेपासून सुरू होणार आहे, पण ऍडमिशन जर आपण बघितलं तर 9 तारखेपासून सुरू होणार आहे. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये मणिपूरचे नवे मुख्यमंत्री कोण होतील? तर ते होतील युमुनम खेमचंद सिंग. तर युमुनम खेमचंद सिंग जे आहे तर ते मणिपूरचे नवे मुख्यमंत्री बनणार आहे. भाजपने त्यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडलेलं आहे. मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट सध्याचा कालावधी 12 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. मणिपूरची स्थापना 21 जानेवारी 1972 रोजी करण्यात आली होती. इम्फाळ राजधानी आहे. लोकसभेच्या 2 जागा, राज्यसभेची 1 जागा आणि विधानसभेच्या 60 जागा मणिपूरमध्ये आहे. अजय कुमार भल्ला तिथले राज्यपाल आहे. आता महत्त्वाच्या नियुक्त्या बघूया. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहे सुनेत्रा पवार. भारताचे 53वे सरन्यायाधीश आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहे नितीश कुमार. केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त आहे प्रवीण वशिष्ठ. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे नवे महासंचालक आहे शत्रुजित सिंग कपूर. राष्ट्रीय तपास संस्थेचे नवे महासंचालक आहे राकेश अग्रवाल. केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त आहे राजकुमार गोयल. सीमा सुरक्षा दलाचे नवे महासंचालक आहे प्रवीण कुमार. अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष आहे AK बालसुब्रमण्यम. भारतीय अन्न महामंडळाचे नवे अध्यक्ष आहे रवींद्र कुमार अग्रवाल. केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवे अध्यक्ष आहे विवेक चतुर्वेदी. राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष आहे न्यायमूर्ती विक्रमनाथ. आणि भारत मानक ब्युरोचे नवे महासंचालक आहे संजय गर्ग. मित्रांनो, पुढील प्रश्न इथं आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला क्रॅफर्ड पुरस्कार 2026 ज्याला भूविज्ञानाचा नोबेल म्हटलं जातं तो प्रदान करण्यात आलेला आहे? तर क्रॅफर्ड पुरस्कार 2026 जो आहे मित्रांनो तो वीरभद्र रामनाथम यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर भारतीय वंशाचे प्रख्यात हवामान शास्त्रज्ञ आहे वीरभद्र रामनाथन यांना क्रॅफर्ड पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आलेला आहे. 1975 मध्ये त्यांनी हे सिद्ध केलं होतं की केवळ कार्बन डायऑक्साईड नाही तर क्लोरोफ्लोरोकार्बन सुद्धा काय करतो, तर ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे हरितगृह परिणाम जो आहे तर त्यामध्ये महत्त्वाची भूमिका निर्माण करतो किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट तयार करतो. तिसरा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान खंजर 13वा या संयुक्त लष्करी सरावाची 13वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? तर भारत आणि किर्गिस्तानमध्ये आपण जर बघितलं तर खंजर नावाचा युद्ध सराव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. हा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि किर्गिस्तानमध्ये आयोजित करण्यात आला मिस्सामारी आसाममध्ये. कितवी आवृत्ती? तर 13वी हे लक्षात ठेवायची आहे. हा सराव जो आहे तो लष्कराचा आहे आणि 2011 मध्ये हा सुरू झाला होता. पुढे जाऊया, जागतिक कर्करोग दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर जागतिक कर्करोग दिन जो आहे तो 4 फेब्रुवारीला सेलिब्रेट केला जातो. थीम लक्षात ठेवायची आपल्याला, युनायटेड बाय युनिक. बाकी मग का केला जातो का नाही याची काही आवश्यकता नाही, पण 4 फेब्रुवारी 2000 साली पॅरिस येथे काय झाली होती, न्यू मिलेनियम जागतिक कर्करोग परिषद भरवण्यात आली होती आणि त्याच्या स्मरणार्थ आपण जर बघितलं तर हा कर्करोग दिन जो आहे तो साजरा केला जातो. तर इथं
4 फेब्रुवारी ही तारीख आणि युनायटेड बाय युनिक ही थीम, या दोन गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या बाहेर प्रश्न विचारला जाणार नाही. पाचवा इथं प्रश्न आहे, भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या पहिल्या महिला मानव संसाधन संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या मानव संसाधन संचालक बनलेले आहे निवेदिता दुबे. तर आपण जर बघितलं तर या नियुक्तीसह त्या AAI बोर्डवरचे महत्वाचे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे. आता AAI म्हणजे काय, तर आपण जर बघितलं तर भारतीय विमान प्राधिकरण जे आहे, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया असा त्या AAI चा फुल फॉर्म आहे. तर आपण जर बघितलं त्याची स्थापना 1 एप्रिल 1995 मध्ये करण्यात आली होती. विपिन कुमार अध्यक्ष आहे आणि त्यामध्ये महत्वाचं पद जे आहे ते निवेदिता दुबे जे आहे ते आता भूषवत आहे. ते पद आहे मानव संसाधन संचालक. सहावा प्रश्न आहे, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धेत थायलंड मास्टर 2026 महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर देविका सिंहाग यांनी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड टूर सुपर 300 मध्ये थायलंड मास्टर्स 2026 ही स्पर्धा महिला एकेरीमध्ये जिंकलेली आहे. तर आपण जर बघितलं तर देविका सिंहाग कुठल्या आहेत? हरियाणा राज्यामधील आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुरुषांमध्ये स्पर्धा कोणी जिंकली? तर इंडोनेशियाच्या केमोजकी उब्बदिल्लाह यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. ही स्पर्धा बँकॉक थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. हिची ही 9वी आवृत्ती आहे. मित्रांनो, आपली धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ ची बॅच, नोट्स पॅक हे सध्या सुरू बॅचेस आहे ज्या तुम्हाला अभ्यासमित्राच्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळणार आहे. मित्रांनो, त्यासाठी आपला ॲप डाउनलोड करा. त्यामधून बॅच जॉईन करताना CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड वापरायला विसरू नका. त्याचबरोबर टेलिग्राम आणि इंस्टाचं पेज जॉईन करायला सुद्धा विसरू नका. सातवा प्रश्न आहे, भारताला औषध आणि जैव तंत्रज्ञानात जागतिक महासत्ता बनवण्यासाठी 2026 अर्थसंकल्पात कोणते अभियान जाहीर करण्यात आले? तर भारताला औषध आणि जैव तंत्रज्ञानात जागतिक महासत्ता बनवण्यासाठी बायोफार्मा शक्ती मिशन हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. हे अभियान जाहीर करण्यात आलेलं आहे. यासाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तर बायोफार्मा शक्ती मिशन 2026 ही भारत सरकारची एक नवीन योजना आहे ज्याचा उद्देश आहे कर्करोग, मधुमेह म्हणजे डायबिटीज आणि स्वयंप्रतिकारक रोगांसारख्या गंभीर आजारांसाठी प्रगत औषधांचं उत्पादन वाढवणं. 10,000 कोटींची यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. आठवा प्रश्न आहे, भारतीय लष्कर आणि ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सने कोणत्या राज्यात लढाऊ समन्वय आणि अग्निशक्ती वाढवण्यासाठी अग्निपरीक्षा नावाचा पहिला संयुक्त सराव जो आहे तो आयोजित केलेला आहे? तर भारतीय लष्कर आणि ITBP ने अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये एक संयुक्त अग्निपरीक्षा नावाचा युद्ध सराव जो आहे तो सुरू केलेला आहे. या सरावाचा मुख्य उद्देश आहे तोफखाना नसलेल्या कर्मचाऱ्यांना, जसं की पायदळ आणि आपण ITBPचे कर्मचारी तोफखाना प्रशिक्षण देणे, गोळीबार मोहिमा, वास्तविक लढाऊ परिस्थितीत समन्वयाची ओळख करून देणे. यामध्ये सहभाग स्पियर कॉप्स, इन्फंट्री बटालियन आणि ITBPच्या जवानांचे स्पियर हेड गनर्स यांनी सहभाग घेतला होता. नववा प्रश्न आहे, कोणत्या दोन राज्यामधील पेन्नियार नदीच्या पाणी वाद सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक न्यायाधिकरण स्थापन करण्याचे निर्देश दिले? तर पेन्नियार नदीचा वाद जो आहे तो कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक तामिळनाडूमध्ये हा वाद जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे याविषयी एक लवाद स्थापन करण्याचे निर्देश जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कुणाला दिलेले आहे? तर केंद्र सरकारला दिलेले. तर भारतीय संविधानाची कलम 262 अंतर्गत आणि आंतरराज्य नदी पाणी विवाद कायदा 1956 अंतर्गत जर आपण बघितलं तर अशा प्रकारचा लवाद जो आहे तो स्थापन करता येतो. यानंतर 10वा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑरेंज इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. ती कशाशी संबंधित आहे? ऑरेंज इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्याची घोषणा जी केलेली आहे ती सर्जनशील उद्योग आणि सांस्कृतिक वारसा यांशी संबंधित आहे. आपण जर बघितलं तर ऑरेंज इकॉनॉमी जर बघितलं तर ते चित्रपट, संगीत, ॲनिमेशन, थोडक्यात गेमिंग, डिझायनिंग, फॅशन, डिजिटल कंटेंट, जाहिरात, प्रकाशन यासारख्या क्षेत्रांशी संबंधित आपण जर बघितलं तर ऑरेंज यातून जो पैसा निर्माण होतो त्या इकॉनॉमीला ऑरेंज इकॉनॉमी म्हटलं जातं. तर सर्जनशील उद्योग आणि सांस्कृतिक वारसा याशी संबंधित ही घोषणा आपल्याला बघायला मिळते. तर ऑरेंज इकॉनॉमीला सर्जनशील अर्थव्यवस्था असंही म्हटलं जातं.
त्यात अशा सर्व क्रियाकलापाचा समावेश आहे जिथं मूल्याचा स्रोत भौतिक वस्तू नसून कल्पना आणि कल्पनाशक्ती किंवा बौद्धिक संपदा आहे, जसं की गेमिंग वगैरे. पुढे जाऊया. 5वा रुसोमा ऑरेंज फेस्टिवल 2026 कुठे आयोजित केला गेला असं म्हणायला पाहिजे. तर 5वा रुसोमा ऑरेंज फेस्टिवल जो आहे मित्रांनो तो कोहिमा नागालँड मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर नागालँड मधील रुसोमा गावात हा फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे. द अब्युडन्स ऑफ रुसोमा या थीमवर आधारित 2 दिवसीय महोत्सवाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे, जे ग्राम कल्याणाला चालना देईल, ग्रामीण उद्योजकाला बळकटी देईल आणि स्थानिक संत्रा उत्पादकाच्या सतत प्रयत्नांना मान्यता देणार आहे. 12वा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने सनराइज सेक्टरना वित्त पुरवठा करण्यासाठी चक्र सेक्टर ऑफ एक्सलन्स सुरू करण्याची घोषणा केली? तर आपण जर बघितलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया जे आहे तर त्यांनी सनराइज सेक्टरला वित्त पुरवठा करण्यासाठी चक्र सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलेलं आहे. आता सनराइज सेक्टर म्हणजे काय, तर आपण जर बघितलं तर त्यामध्ये मग सगळे जे काही इलेक्ट्रिक गोष्टी आहे, इलेक्ट्रिक मोबिलिटी, ग्रीन हायड्रोजन, सेमीकंडक्टर, डिकार्बनायझेशन, स्मार्ट पायाभूत सुविधा, डेटा सेंटर, अक्षय ऊर्जा या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर यासाठी चक्र सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहे तर हे वित्त पुरवठा करण्यासाठी SBI ने सुरू केलेलं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 7 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअरचं सेशन जे आहे ते बघणार आहोत. त्याचबरोबर जानेवारी महिना जो आहे, जानेवारी 2026 चं आपलं मासिक जे आहे तर ते तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे. अभ्यास मित्राचं ॲप डाउनलोड करा. या अभ्यास मित्राच्या ॲपमध्ये जानेवारी महिन्यामध्ये जे काही आपण क्वेश्चन घेतले होते ते क्वेश्चन प्लस त्यांचं एक्सप्लेनेशन प्लस ॲडिशनल इन्फॉर्मेशन असलेलं मासिक जे आहे ते उपलब्ध झालेलं आहे. तुम्ही आपला ॲप डाउनलोड करून ठेवा, तिथून तुम्हाला ते परचेस करता येईल. त्याचबरोबर नवीन आपण 2 बॅच सुरू करतोय, कंबाईनची आणि राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची बॅच. या 9 तारखेपासून सुरू होणाऱ्या बॅचेस आहे. त्याचबरोबर जर बघितलं चालू घडामोडीचे इयरबुक सुद्धा तुम्हाला आपल्या ॲपवर बघायला मिळणार आहे. या ज्या बॅचेस या पूर्व परीक्षा ओरिएंटेड असणार आहे आणि 15 तारखेपासून या बॅचेसचे लेक्चर सुरू होणार आहे. सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांसाठी फी जी आहे ती 1999 रुपये असणार आहे. सुरू करूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन, हिवाळी ऑलिम्पिक 2026 कोणत्या शहरात आयोजित केलं जाणार आहे? तर हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे 2026 ची तर ती आयोजित केली जाणार आहे इटलीमध्ये, मिलान आणि कोर्टिना या शहरामध्ये. तर विंटर ऑलिम्पिक मिलान आणि कोर्टिना या ठिकाणी होणार आहे. तुम्ही बघू शकता की विंटर ऑलिम्पिक जे आहे तर ते 2026 मध्ये मिलान आणि कोर्टिना मध्ये होणार आहे. त्याचा लोगो वगैरे तुम्ही त्या साईडला बघू शकता. आपण जर बघितलं तर 6 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान याचं आयोजन होणार आहे. 25वा हे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. ही सुद्धा बाब महत्वाची आहे. आवृत्ती कितवी आहे? 25वी. देश इटली. इटलीतील कोणत्या ठिकाणी? मिलानो आणि कोर्टिना या ठिकाणी. इटली कितव्यांदा हिवाळी ऑलिम्पिक आयोजित करत आहे? तर 3ऱ्यांदा. यापूर्वी त्यांनी 1956 मध्ये कोर्टिना डी अपेजो या ठिकाणी आणि 2006 मध्ये ट्युरिन या ठिकाणी विंटर गेम्स जे आहे ऑलिम्पिकचे ते आयोजित केले होते. शुभंकर जे आहे ते आहे टीना आणि मिलो. तर हे 2 शुभंकर सुद्धा आपल्या लक्षात ठेवायचे आहे. आता महत्वाच्या स्पर्धा ज्या आहे 2026 मध्ये होणाऱ्या तर त्यांचं आयोजन कुठे केलं जाणार आहे कुठे नाही ते आता आपण बघूया. ICC पुरुष T20 विश्वचषक जो आहे जो आजपासून सुरू होतोय तो भारत आणि श्रीलंकेमध्ये आयोजित केला जाणार आहे. फिफा विश्वचषक 2026 अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको मध्ये आयोजित केला जाणार आहे. कॉमनवेल्थ गेम्स राष्ट्रकुल खेळ जे आहे ते ग्लासगो स्कॉटलँड मध्ये आयोजित केले जाणार आहे. पहिल्यांदा ते ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरिया या ठिकाणी होणार होते पण ते आता शिफ्ट करण्यात आलेले ग्लासगो स्कॉटलँड येथे. आशियाई क्रीडा स्पर्धा आईची नागोया जपानमध्ये होणार आहे. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद 2026 ची स्पर्धा भारतामध्ये होणार आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड 46वी आवृत्ती 2026 ची समरकंद उझबेकिस्तानमध्ये होणार आहे. जागतिक पॅरालिम्पिक हिवाळी खेळ जे आहे ते सुद्धा इटलीमध्ये मिलान आणि कोर्टिना या ठिकाणी होणार आहे. आणि FIH पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषक 2026 बेल्जियम आणि नेदरलँड्स मध्ये होणार आहे. दुसरा प्रश्न आहे, कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना सल्लागार सहाय्य देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प
2026-27 मध्ये कोणते AI आधारित साधन जाहीर करण्यात आलं आहे? तर बघा, कृषी उत्पन्न वाढवणं आणि शेतकऱ्याला वेळोवेळी सहाय्य करणं, सल्ला देणं, तर त्यासाठी भारत विस्तार नावाचं AI आधारित ऍप जे आहे तर ते विकसित करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर हे बहुभाषिक व्यासपीठ असणार आहे, जिथे शेतकऱ्यांना आपल्या प्रादेशिक भाषेतून शेतीविषयक माहिती मिळणार आहे. जो 2026-27 अर्थसंकल्प आहे त्यामध्ये त्यासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तिसरा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर आपल्याला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळालेले आहे, सुनेत्रा पवार. तसं मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहे नेमचा किमगेन. आपण जर बघितलं मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट जी आहे तर ती लागू करण्यात आली होती फेब्रुवारी 2025 मध्ये, तर तिला आता उठवण्याचा निर्णय घेतला जातोय. मग आपण जर बघितलं तर मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री जे आहे ते यमनम खेमचंद सिंह हे बनणार आहे. तर उपमुख्यमंत्री 2 जण बनणार आहे. लोसी दिखो नागा पीपल्स फ्रंटचे ते नेते आहे आणि नेमचा किमगेन या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार आहे. त्या कुकी समुदाय जो आहे तर त्याच्या नेत्या असतील या पदावर विराजमान होणार आहेत. पुढील प्रश्न आहे, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर पूर्ण बंदी घालण्याची घोषणा करणारा कोणता युरोपियन देश पहिला देश ठरलेला आहे? तर सोशल मीडियावर आपण जर बघितलं तर पहिली जी बंदी आहे ती युरोपियन युनियननेच घातली होती. नंतर जर बघितलं तर ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियावर बंदी घातली होती लहान मुलांसाठी, आणि आता पहिला युरोपियन देश जो आहे तो बनलेला आहे स्पेन. कोणता बनलेला आहे? स्पेन. तर स्पेनने 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातलेली आहे. असं करणारा तो युरोपमधील पहिला देश बनलेला आहे. ऑस्ट्रेलिया नंतर तो दुसरा देश बनलेला आहे. त्या अगोदर आपण जर बघितलं तर युरोपियन युनियनने सुद्धा बंदी घातलेली आहे. फ्रान्सने जानेवारी 2026 अखेर 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारं विधेयक मंजूर केलं होतं, पण ते आता अजून लागू झालेलं नाहीये. ते लागू झाल्यानंतर फ्रान्स जो आहे तो तिसरा देश बनेल एकूणातील. स्पेनची राजधानी मॅड्रिड, चलन आहे युरो. पेड्रो सांचेज हे तिथले पंतप्रधान आहेत. पाचवा प्रश्न आहे, भारतातील कौशल्य प्रशिक्षण संस्था ITI तुम्हाला संस्था माहित असेल, तर सुधारण्याच्या उद्देशाने कोणत्या योजनेसाठी जागतिक बँकेने 830 दशलक्ष अमेरिकन डॉलरचं कर्ज मंजूर केले? अमेरिका आपल्याला 830 दशलक्ष अमेरिकन डॉलर देणार आहे. PM सेतू योजना जी आहे तर तिला अमेरिका फंडिंग करत आहे. ही जी योजना आहे ही कुणासाठी आहे? तर IIT संस्थांना सुधारण्यासाठी ही योजना आहे. तर PM सेतू प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड IITs. तर अशा प्रकारची ही योजना आहे PM सेतू. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी उद्घाटन केलं होतं 4 ऑक्टोबर 2025 ला. या उपक्रमाचा उद्देश जो आहे तो IIT संस्था ज्या आहे तर त्यांचं आधुनिकीकरण करणं हा होता. IIT आणि राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था NSTI तर यांना मॉडर्न करायचं होतं, यांच्यामध्ये बदल घडवायचे होते, आणि यासाठी 830 दशलक्ष डॉलरचं अमेरिकन कर्ज जे आहे जागतिक बँकेने मंजूर केलेलं. तर जागतिक बँक सुद्धा लक्षात ठेवा, कधी कधी IMF आपल्याला दिलं जाऊ शकते इथं. सहावा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने लहान व्यापाऱ्यांना डिजिटल पद्धतीने सक्षम करण्यासाठी पिलो AI ऍप सुरू केला आहे? तर पिलो AI ऍप जे आहे ते लहान व्यापाऱ्यांसाठी आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेलं आहे. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी पिलो AI नावाचं व्हॉइस आधारित बिलिंग अँड अकाउंटिंग ऍप लॉन्च केलं आहे. हे ऍप वापरकर्त्यांना त्यांच्या मूळ भाषेत बोलून इनव्हॉइस, व्यवहार आणि अहवाल व्यवस्थापित करण्यास अनुमती देतं. मित्रांनो, सध्या आपल्या ऑनगोईंग बॅचेस ज्या आहे त्या आहे धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच राज्यसेवा आणि कंबाईनसाठी 21,000 PYQ ची बॅच आणि सर्व विषयांच्या नोट्स असलेले एक नोट्स पॅक. हे तुम्हाला अभ्यासमित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळणार आहे. त्यासाठी आपला ऍप डाउनलोड करा. डिस्काउंटसाठी CJ लाईव्ह कुपन जे आहे ते यूज करा, म्हणजे फी मध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम, इन्स्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढील आपला प्रश्न आहे, सातवा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय रेल्वेने भारतातील पहिली LNG ड्युअल फ्यूल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन कुठे सुरू केली? तर ही ट्रेन जी आहे मित्रांनो अहमदाबाद मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर भारतीय रेल्वेने LNG ड्युअल फ्यूल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन जी आहे ती अहमदाबाद मध्ये सुरू केलेली आहे. ही दुहेरी इंधन प्रणाली अंदाजे 40% डिझेल
बदलण्यासाठी LNG वापरेल. म्हणजे डिझेलच्या जागी इथे डिझेल तर वापरलं जाणार आहे, पण डिझेलच्या जागी LNG चा वापर सुद्धा केला जाणार आहे. लिक्विफाईड नॅचरल गॅस जो आहे तो इथं वापरला जाणार आहे. LNG डिझेल दुहेरी इंधन प्रणाली अनेक फायदे देते, जसे की कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यांसारखे उत्सर्जन जे आहे ते कमी होतं. रेल्वे मार्गावरील हवेची गुणवत्ता जी आहे ती सुधारते. 8वा प्रश्न महत्वाचा आहे. कोणत्या खासगी कंपनीने जगातील पहिले व्यावसायिक अंतराळ स्थानक हेवन-1 विकसित केलं आहे, जे 2027 मध्ये प्रक्षेपित केलं जाईल? तर हेवन-1 जर आपण बघितलं तर हे एक अंतराळ स्थानक आहे, स्पेस स्टेशन आहे. तुम्ही बघू शकता याच्या आतमध्ये अंतराळामध्ये लोक राहू शकतात भविष्यात गेल्यानंतर. तर हे जे स्पेस स्टेशन आहे हे वास्ट स्पेस नावाची कंपनी आहे तिने विकसित केलेलं आहे. अमेरिकन कंपनी आहे. 2027च्या सुरुवातीला स्पेस एक्सचं फाल्कन 9 नावाचं रॉकेट आहे, तर ते हिला अवकाशामध्ये पाठवणार आहे. 9वा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये DRDOने सॉलिड फ्यूल डेक्टेज रॅमजेट तंत्रज्ञानाचं उड्डाण चाचणी कुठे यशस्वीरित्या घेतलेली आहे? तर सॉलिड फ्यूल डेक्टेज रॅमजेट तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी DRDOने चांदीपूर ओडिशा या ठिकाणी घेतली आहे. तर आपण जर बघितलं भारत हे प्रगत तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांच्या गटात आता सामील झालेला आहे या यशस्वी चाचणीमुळे. या तंत्रज्ञानामुळे हवेतून हवेत लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र बनवण्यास मदत होते. DRDOची स्थापना 1958 ची आहे. संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करतं. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय. समीर कामत जे आहे ते अध्यक्ष आहे. पहिले अध्यक्ष होते VS अरुणाचलम. बलस मूलः विज्ञानम हे तिचं बोधवाक्य आहे. 10वा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये जागतिक सरकार शिखर परिषद वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट जी आहे 2026 ती कुठे आयोजित करण्यात आली? तर भारतात ज्या परिषदा आयोजित करण्यात येतात तर ते दिल्लीमध्ये, आणि जगातल्या मोस्ट ऑफ द परिषदा आजकाल ज्या आयोजित करण्यात येतात तर त्या दुबईमध्ये. तर दुबईमध्ये जर बघितलं तर जी काही वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे दुबई UAE मध्ये. ही परिषद कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, हवामान बदल, जागतिक अर्थव्यवस्था आणि भविष्यातील प्रशासन मॉडेल्सवर केंद्रित आहे. थीम आहे शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स. 11वा प्रश्न आहे. स्वच्छता पखवाडा पुरस्कार 2025 कोणत्या बंदराने प्रथम स्वच्छता पखवाडा पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या बंदराने प्रथम पारितोषिक जिंकलं? तर पारादीप बंदर जे आहे त्याने स्वच्छता पखवाडा जो काही पुरस्कार आहे तर यामध्ये प्रथम पारितोषिक जे आहे ते जिंकलेलं आहे. तर नवी दिल्लीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला जिथे केंद्रीय बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार जो आहे तो पारादीप बंदर जे आहे ओडिशाचं तर त्याला प्रदान करण्यात आलेला आहे. हे बंदर जे आहे ते ओडिशाच्या जगतसिंहपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. स्वच्छता, शाश्वतता आणि सामुदायिक सहभाग यासाठी या बंदराला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 12वा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कंपनीला मिनिरत्न श्रेणी 1 चा दर्जा दिला आहे? तर मिनिरत्न श्रेणी 1 चा दर्जा जो आहे तो यंत्र इंडिया लिमिटेड या कंपनीला मिळालेला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यंत्र इंडिया लिमिटेडला मिनिरत्न श्रेणी 1 चा दर्जा जो आहे तो दिलेला आहे. या दर्जाचे प्रमुख फायदे असे असतात की कंपनीचे संचालक मंडळ आता नवीन प्रकल्प, आधुनिकीकरण, उपकरणे खरेदी करण्यासाठी 500 कोटी रुपयापर्यंतच्या भांडवली खर्चाला सरकारी मंजुरीशिवाय मान्यता देऊ शकते. यंत्र इंडिया लिमिटेडची स्थापना जी आहे ती 1 ऑक्टोबर 2021 मध्ये करण्यात आली होती. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन आहे. हिवाळी ऑलिम्पिक कुठे होणार आहे? PM सेतू योजना कशाशी संबंधित आहे आणि तिला फंडिंग कोण करतंय? आणि सरकार परिषद म्हणजे गव्हर्नमेंट समिट जी आहे तर ती कुठे होणार आहे? आय होप आजचा लेक्चर तुम्हाला आवडला असेल. लेक्चर आवडला असेल तर लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, आपण भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.